तयार करण्यात येईल। महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल। त्यांचा कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या दादर मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकांचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराज 20 सोहळा संपन्न झाला। संत तुकाराम महाराजांना वंदन करून देव येथील संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाचा जतन व संवर्धन रखडा हाती घेण्याची मी घोषणा करतो। आज हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे। एक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार आज आपल्यात नाही। त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते। त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळात स्थिर राहिली। काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे। त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल। तसेच त्यांचे नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार येईल असं मी जाहीर करतो। दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तमाम जनतेचे आभार मानतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध राहील याची मी ग्वाही देतो। 16व्या केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार पुढील 5 वर्षांमध्ये राज्यासाठी भरीव निधी प्राप्त होणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाने वाढीव निधी देण्याबाबत राज्याची मागणी मान्य केली। त्याबाबत मी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। राज्य शासनाने देखील 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना केली होती। या वित्त आयोगाने विहित वेळेमध्ये आपला अहवाल सादर केला। याकरता आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो। हा अहवाल कृती अहवालासह माननीय राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची कारवाई करण्यात येईल। आयोगाच्या शिफारशीचा अभ्यास करून प्रशासकीय सुधारणा व आर्थिक विकेंद्रीकरण च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्याची कारवाई करण्यात येईल। 1 फरवरी 2026 रोजी केंद्र शासनाने युवा केंद्रित अर्थसंकल्प सादर केला। त्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्याकरता भरीव अर्थसहाय्य केले आहे। मुंबई पुणे व पुणे हैदराबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पामुळे सकल राज्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे। राज्यातील जनतेच्या वतीने मी भारताच्या लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वाधिक मोठा असेल। राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे। या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे विजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे। त्यानुसार सन 2029-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत। राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता 4 प्रमुख स्तंभ ठरविण्यात आले आहेत। 1 प्रगतिशील, 2 शाश्वत, 3 सर्वसमावेशक
आणि 4 सुशासन या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहे. सन 2047 साली विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरता येथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे. या संकल्पाची दिशा कशी असेल हे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी स्पष्ट करणार आहे. जब इरादा बना लिया ऊंची उड़ानों का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. स्तंभ पहिला प्रगतिशील महाराष्ट्र, उपक्षेत्र पहिले कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास. राज्याच्या कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत $55 अब्ज वरून $500 अब्ज वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याच्या पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी सुलभतेने सेवा देण्याकरता ॲग्रीस्टॅक, महावेद, महाडीबीटी व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि डिजिटल शेतीमध्ये देशात आघाडीवर आहे. लाखोहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तार देहवाली बिली भाषेचा समावेश केलेला आहे. लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषा देखील जोडल्या जातील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे. याद्वारे फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला जात आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4 कृषी विद्यापीठामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यामुळे कृषी स्टार्टअप्सना मोठी चालना मिळेल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचा उत्पादन खर्च 25% कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी राज्यात ॲग्रीस्टेक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फार्मर ID देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर ID तयार झालेले आहेत. या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करत आहोत. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते 29-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येईल. राज्यात 5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश देखील करण्यात येत आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणेच सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळी पालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत. मत्स्य व्यवसाय या क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1,240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मच्छीमारांच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 अंतर्गत 97% कामे 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा 2 अंतर्गत 2,450 किलोमीटर रस्त्याची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. आता आम्ही टप्पा 3 घोषित करत असून त्या अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीच्या रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येईल. ग्रामीण भागातील शेत पांधून रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधून रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे भाग 1 व 2 अंतर्गत 99% कामे 26,758 किलोमीटर रस्ते व 782 पुल पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 3 अंतर्गत 6,331 किलोमीटर लांबीचे 993 रस्त्याच्या कामापैकी 5,086 किलोमीटर लांबीची 673 कामे तसेच 223 पुलांच्या कामापैकी 57 पुलांची कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्याचे कामे हाती घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 व सन 2025-26 करिता 27,87,000 मंजूर घरकुलापैकी 3,57,000 घरकुले पूर्ण झाले असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33,410 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरावर रूफटॉप सोलर लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे. पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 17,929 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उपक्षेत्र दुसरे उद्योग. राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत $130 अब्ज वरून $1,500 अब्ज पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्याकरता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरता मूल्य साखळी निर्माण करणे व प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहे. तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे. राज्याचे नवीन उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. सन 2047 पर्यंत उद्योग क्षेत्रांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 30% पर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील. या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. याकरता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे. केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला स्वर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याला देशात प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार असून 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार
निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित सुमारे 4,271 कोटी रुपयांचा बांबू विकास प्रकल्पांतर्गत औष्णिक विद्युत प्रकल्पात बांबू बायोमास वापर वाढविणे तसेच GIS, ब्लॉकचेन, टिश्यू कल्चर इत्यादीच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्याचे नियोजन आहे। स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपयाची गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे। राज्याचे नवीन महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहेत। या अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। उपक्षेत्र 3 सेवा क्षेत्र राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत $312 अब्ज वरून $3,000 अब्ज वर नेण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज चे मीडियाटेक आणि AVGC केंद्र बनविणे, 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासाठी जागतिक क्षमता केंद्र स्थापित करणे तसेच नवउपक्रम शहराची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स AVGC क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी आम्ही AVGC XR धोरण 2025 जाहीर केलेले आहे। याद्वारे राज्यात 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष पार्क्स आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल। मागील वर्षी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत जागतिक दृकश्राव्य व मनोरंजन परिषद वेव्स यशस्वीपणे संपन्न झाली। या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मुंबईत केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आलेली आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील पुणे हे GCC साठी देशातील सर्वात पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीची संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। उपक्षेत्र 4 पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटी वरून 38 कोटी पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणे, खाजगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे व पर्यटन परिपथ विकसित करणे तसेच प्रवास 100% डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावडे ते वसोटा किल्ला रोपवे प्रकल्प नियोजित आहे। नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहे। राज्यातील 3री चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल। देशातील
एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामाचे नियोजन प्रगतीत आहे. महानुभाव पंथी यांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. स्तंभ दुसरा, शाश्वत. उपक्षेत्र पहिले, शाश्वत शहरी विकास. 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75% ते 80% योगदान असणार आहे. राज्यात शाश्वत शहरी विकास करण्यासाठी करिता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहर समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजित आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $140 अब्ज वरून $300 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकांचे कामे फेब्रुवारी 2027 अखेर पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरिता बृहत आराखडा तयार करण्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू परिसरातील तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल. या अंतर्गत कर्नाळा, साई, चिरनेर, रायगड, पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रे ही ग्रीनफील्ड विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. वाळवंट जिल्हा पालघर येथे 4थी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टी धारकांच्या घराच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडेतत्वावरील घरासह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्याचे बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाही याची खात्री करण्यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येत आहे. सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरात देखील लागू करण्यात येईल. केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत देशभरातील निवडक क्षेत्रांच्या आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगरच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्रे विकसित करण्यात येत आहे. नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला मान्यता देण्यात आली आहे. उपक्षेत्र दुसरे, वाहतूक व माल पुरवठा व्यवस्थापन. राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरिता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटर पेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा
पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ आणि नवीन मुंबई विमानतळ यांना जोडणारी मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। ताडोदा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,565 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल। रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गाचे जाळे उभारण्याचा शासनाचा मानस आहे। मुंबई शहरातील ऑरेंज गेट पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारी मार्ग प्रकल्पाचा लॉन्चिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्तरावर आहे। ठाणे ते बोरिवली या 18,838 कोटी रुपये किमतीच्या भुयारी बुलेट ट्रेन भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जून 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2,100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्प अंतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार आहे। गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान सुमारे 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। पूर्वेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वर्ली सागरी सेतू यांच्या दरम्यान सिग्नल विरहित वाहतुकीकरता शिवडी वर्ली या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। एरोली ते कटाई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात आले आहे। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रकल्पास मान्यता दिली आहे। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत 1,202 कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरता छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच साकेत ते आमने या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू या 18,121 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे 4 टप्प्याचे कामे प्रगतीत असून प्रकल्प मे 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। वर्सोवा दहिसर भायंदर या 22,166 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 60 किलोमीटर लांबीचं किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबई वाळवंट द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूची कामे हाती घेण्यात आलेली आहे। वाळकुंड ते गायमुख या ठिकाणी किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पनवेल ते कर्जत या 2,782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे कामे अंतिम टप्प्यात असून ते लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे। या प्रकल्पांतर्गत बदलापूर कर्जत आसनगाव ते कसारा पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहे। पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या रेल्वे मार्गिकेच्या
5,100 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल। पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 मधील खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी मेट्रो मार्गिकेची उपमार्गिका हडपसर ते लोणी, काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे। येरवडा ते कात्रज घाट तसेच हिंजेवाडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे। राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पाकरिता 50% राज्य हिस्सासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 2047 अंतर्गत राज्यातील रस्त्यांच्या टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल। या योजनेत 6,272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत। ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची असणार आहे। पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरचनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। कल्याण जिल्हा ठाणे ते लातूर पर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्यांच्या संरचनाची कारवाई सुरू आहे। राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्यात येईल असे मी घोषित करीत आहे। त्याकरता आशियाई बँकेच्या सहाय्याने 4,500 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। राज्यातील पूर्व विभागातील नैसर्गिक संपत्तीचे समृद्ध असलेल्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे। वाळवंट बंदरला देखील समृद्धी महामार्गाने जोडण्याकरता तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे। पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7,514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आलेले आहे। तळेगाव चाकण हा 6,499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग व चाकण ते शिक्रापूर या 5,232 कोटी रुपये किमतीचा 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे कामे हाती घेण्यात आलेली आहे। पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी ऐकून घ्या, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14,886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचे प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाडूज MIDC दरम्यान उन्नत महामार्गाचे काम 2 टप्प्यात करण्यात येईल। हडपसर यवत या 5,262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे कामे हाती घेण्यात आले आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणे करिता विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। गडचिरोली ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाकरता सुविधा उपलब्ध करून करण्यात येणार आहे। शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ आणि कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहे। मुंबई महानगरपालिका प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गाचे 125 किलोमीटरची जाळे 340 किलोमीटर पर्यंत विस्तारण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या वार्षिक 1,60,00,000 असलेली प्रवासी संख्या सन 2031 पर्यंत 7,39,00,000 पर्यंत वाढेल।
यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण तसेच 11 नवीन जलमार्गावर 24 टर्मिनलची निर्मिती 6,600 कोटी रुपये, यासाठी 6,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेटी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाकरता राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या अडचणी व गरजा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बोटीसाठी सुरक्षित थांबा, वादळी वाऱ्यापासून संरक्षण आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. वाढवण बंदर हा प्रकल्पातून 12 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. वाढवणच्या आसपासच्या सुमारे 44 गावांमधील स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण 2025 जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. ग्रीनफील्ड जहाज बांधणी क्लस्टर प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल. उपक्षेत्र 3 ऊर्जा आणि शाश्वतता 2047 पर्यंत 75% स्वस्त ऊर्जा मिळविण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ऐकून घ्या, राज्यात सौर, पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यात 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांच्या बिलमध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी फरवरी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहे. सन 2026-27 मध्ये 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जिल्ह्यात अंतर्गत एकूण 16,000 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,349 मेगावॉट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 2026 पर्यंत 10,000 मेगावॉट अतिरिक्त क्षमता निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. कुसुम घटक ब योजनेअंतर्गत अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या 1 महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 4,57,000 घरगुती ग्राहकांनी 1,735 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर स्थापित केले आहे. या ग्राहकांना 3,200 कोटी रुपये सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना स्मार्ट योजना मंजूर केली आहे. या योजनेत 5 लाख लाभार्थ्यांसाठी 665 कोटी रुपयाचे अनुदान राज्य शासन देणार आहे. राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 2035 जाहीर करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत 2029 पर्यंत 50% व सन 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून राज्यात वस्तू व सेवांच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे. उदयनचंद जलविद्युत प्रकल्प विकसनाच्या धोरणांतर्गत आतापर्यंत एकूण
55 उदयनचंद प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे। या प्रकल्पामधून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मित होणार आहे। सद्यस्थितीत 6 प्रकल्पाचे कामे सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॉट क्षमता निर्माण होणार आहे। राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किमान 33% क्षेत्र वन व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे। पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। उपक्षेत्र 4 पाणी व्यवस्थापन। सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेसाठी सुनिश्चिती केली जाईल। प्रत्येक नागरी आणि ग्रामीण स्तरीय स्वराज संस्थाचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। डिजिटल प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे। दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। नाळपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सुमारे 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे। बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल। कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील पूर्व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविण्याचा कामाचा समावेश आहे। हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारणच्या योजनेच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकास करता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील। जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरामध्ये सुमारे 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे। या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे। स्तंभ 3 सर्वसमावेशक उपक्षेत्र 1 सामाजिक न्याय व कल्याण। विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकासांना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे। सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, उद्योजकता वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना आज मी जाहीर करत आहे। जे शेतकरी
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्यास बरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्याच्या शासनाच्या संकल्पापासून याबाबत समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. अनुसूचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटकाकरता कार्यक्रमाकरता 23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारशीनुसार समुचित लाभ देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो शाळा, आदर्श आश्रमशाळा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, ठक्कर बाबा आदिवासी विकास कार्य योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौर पंप हा घटक वन क्षेत्रालगतच्या आदिवासी साठी आढळ करण्यात आलेला आहे. कातकरी, कोलाम, माडिया या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखून ठेवण्यात येणार आहे. सन 2026-27 मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास मंडळ विविध योजना राबविण्यात येत आहे. ऊसतोडच्या मुलांसाठी भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, विद्या निकेतन, क्रांतिज्योती सावित्री योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, वसंतराव नाईक तांडा सुधार योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. धनगर व गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विविध संशोधनाचे काम करण्यासाठी सारथी, बार्टी, आरटी, TRTI, महाज्योती, वनआरटी, अमृत आणि मार्टी या संस्था कार्यरत आहे. या सर्व संस्थांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे. तृतीय पंथीच्या सर्वांगीण विकासाकरिता धोरण जाहीर करण्यात आले असून त्यांच्या स्वरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन करण्यासाठी व स्वावलंबन वाढविण्यासाठी राज्यात 36 कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य यापूर्वीच 1,500 वरून 2,500 करण्यात आलेले आहे. दिव्यांगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. दिव्यांगाकरता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याकरता निकष निश्चित करण्यात येत आहे. केंद्र शासनाने जुने सर्व कामगार कायदे पुनर्रचित करून 4 नवीन कामगार संहिता अंमलात आणल्या आहे. राज्यातील कामगारांचीही जोपासना कामगार संहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. राज्याच्या संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा
राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्यात येईल। सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यासोबतच हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल। या 10 जिल्ह्यातील 77 तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातील 100% आकांक्षित तालुक्याचा गतिमान विकास करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग व रत्नागिरी या 2 जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 2024-25 पर्यंत 3 वर्षासाठी राबविण्यात आली होती। पुढील 3 वर्षाकरता सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात येत आहे। कोकण विभागातील साखो बांधणी व दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल। येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची साठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। सध्याच्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकल महिलाचे सर्वेक्षण ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण राबविण्यात येईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत 37 लाख लखपती दिले झाला आहे। सन 2026-27 पर्यंत आणखी 25 लाख लखपती निधी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूह वस्तू उत्पादन विक्री हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेदवार जिल्हा विक्री उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। उपक्षेत्र दुसरे, शिक्षण आणि कौशल्य विकास। राज्याच्या 100% मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान व 80%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहराची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्री आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्ज करणे, नवोन्मेष आणि उद्योजकाला प्रोत्साहन देणारे प्रतिभा केंद्र निर्माण करण्याचे नियोजित आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे। यामध्ये USA, UK, ऑस्ट्रेलिया व इटली या देशातील 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे। या सर्व विद्यापीठाचे अभ्यासक्रम यावर्षी सुरू होणार असून उपक्रमामुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्ञान अर्जनासाठी येतील। अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकत्रित करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येईल। राज्यस्तरीय विज्ञान विषय साठी आपण बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहोत। या अंतर्गत महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना केली जाईल। या प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल। राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा देशाच्या संख्येत आपल्या देशात आपले राज्य देशात प्रथम आहे। जागतिक केंद्र बनविण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे। पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडविणे आणि 50,000 स्टार्टअप्सना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत। यातून निवडक स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत केली जाईल। या उपक्रमांतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअपची निवड केली जाईल।
त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतची कामे निविदेशिवाय दिली जातात। डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र बांद्रा मुंबई स्थापन प्रस्तावित आहे। यामध्ये नाविन्यता आणि उद्योजकता केंद्रासह सर्व सुविधा असलेले बहुमजली बांधण्याचे प्रस्तावित आहे। आदिवासी जमातीतील युवकांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक आणि उद्योग निर्माते बनविण्यासाठी राज्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता बिरसा ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र 3 आरोग्य सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे व त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढवणे, त्यासाठी आरोग्य सेवेचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे। विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे। प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे। ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांसाठी सातारा जिल्ह्यात दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल। तसेच मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान, संगीत, परंपरित वेलनेस उत्कृष्ट केंद्र विकसित करण्यात येईल। कर्करोग, मधुमेह व हृदयविकार सारख्या आजारांचा लवकर निदान करण्यासाठी आशियाई बँकेच्या सहाय्यातून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबविण्याकरता 4,500 कोटी रुपये किमतीच्या प्रगती योजना प्रस्तावित करीत आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्ता सुविधा देण्याकरता साधण्यासाठी शहरी आरोग्य स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येईल। यामुळे रिअल टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय प्रक्रिया आणि संनियंत्रण करणे शक्य होईल। आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या संख्येत 1,356 वरून 2,399 इतकी वाढ करण्यात आली असून अंगीकृत रुग्णालयाच्या संख्या 1,792 वरून 4,537 पर्यंत वाढविली आहे। या योजनेअंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लाख रुपये रकमेपर्यंत खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सार्वजनिक आरोग्याच्या सर्वकष उन्नतीसाठी एम्स आयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल। राज्यात 35 वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहे। त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयाची बांधकामे विविध टप्प्यावर आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहत आराखडा तयार करण्यात येईल। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटी करण्याची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटाचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे। उपक्षेत्र 4 सॉफ्ट पॉवर राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे। या बाबीचे जतन, संवर्धन व त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विषद अधिक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे।
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण राज्यात पायाभूत व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील. या कुंभमेळ्याच्या सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरता आवश्यक उपलब्ध करण्यात येत आहे. या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मन निस्तारण प्रकल्प, घाट सुधारणा व सुशोभीकरण इत्यादी कामे प्रगतीपथावर आहे. तसेच नाशिक विमानतळ, रिंग रोड, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी पायाभूत सुविधांचे श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन प्राप्त झालेल्या 12 किल्ल्यांमध्ये राज्यातील राजगड, प्रतापगड, सालेर, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. या ऐतिहासिक किल्ल्याचे जतन करण्याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपत हरियाणा कालाअंब येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली. या स्मारकांच्या जागा निश्चितीसाठी संबंधित राज्य सरकारशी समन्वयात येत आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजा मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मौजे वडबुद्रुक येथील समाधीस्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाच्या कामाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून काम लवकरच हाती घेण्यात येईल. सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येईल. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मगावी मौजे कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र साठी मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषा मराठी अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. वन संपदेने समृद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील येथील सागवन वारसाचे जतन, संशोधन व जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम व झॅलेरियम उभारण्याचे प्रस्तावित आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवावा याकरता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 खेळाचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. आणखी 4 केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्र व जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे सुरू करण्यात येतील. राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्तंभ 4 सुशासन व गतिमानता. उपक्षेत्र 1 प्रशासन. आर्थिक व सामाजिक गरजांनुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश व निवृत्तीपर्यंतच्या सेवा प्रक्रिया स्वचालित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि खाजगी क्षेत्राच्या सहाय्याने नागरी सेवा पुरवण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक ठरते. त्याकरता सर्व प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण व सुलभीकरण करण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1,20,000 पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्रात लोकसेवा आयोग व इतर यंत्रणेमार्फत 75,000 पदाची पदभरती करण्यात येणार आहे. 1,20,000 ची पदभरती झालेली आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवा सहज, सुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्याकरता शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्रक्रियेमधील अनावश्यक माहिती, कागदपत्रे तसेच छाननी प्रक्रियेचे टप्पे व लागणारा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात येत आहे. यासाठी आपले सरकार 2.0 मैत्री पोर्टल 2.0 महाडीबीटी 2.0 नव्याने विकसित करण्यात येत आहे. नागरिकांच्या मालमत्तातील वाद कमी करणे, मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कदारी अधिनियम आणण्यात येईल. उपक्षेत्र 2 तंत्रज्ञान. प्रभावी शासनासाठी सर्व नागरिक आणि व्यवसाय सेवा डिजिटलायझेशन, राज्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. जमिनीचे 100% व्यवहार संगणकीकृत करणे, 100% ई-ऑफिस स्वीकार आणि कागदविरहित शासकीय कामकाज सुरू करण्याचे नियोजित आहे. प्रभावी धोरण निर्मिती, जलद निर्णय प्रक्रिया तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पुरेशा मनुष्यबळासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार असून त्यास सहाय्यक म्हणून आयुक्तालय तसेच स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग कार्यान्वित करण्यात येईल. राज्यातील माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ओपन एआय व सर्वम एआय या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतुपत्रक करण्यात आले आहे. तसेच IIT मुंबई आणि भारत जेन या समेत शासनाने सामंजस्य करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम, संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन व डीप टेक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणे तसेच संशोधन, नवोन्मेष व उच्च मूल्य उत्पादनाची परिसंस्था निर्माण करणे या हेतूने राज्यात विशेष धोरण अंमलात आणण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनाशी सुसंगत सायबर सुरक्षा धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे. राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह व भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्याच्या सार्वभौम डेटाची व अनुप्रयोगांची सुरक्षित सुनिश्चिती करण्यासाठी नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येईल. राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने नियोजन करून त्यांच्या अंमलबजावणीचे कार्य हे केंद्र ठरेल. उपक्षेत्र 3 सुरक्षा. गुन्हे तपासणी व आपत्ती प्रतिरोधकता व रस्ते सुरक्षा सक्षम करणे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अद्ययावत फौजदारी कायदे संहितेच्या अंमलबजावणीस गती देण्यात येत आहे. तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था, पोलीस नोंदणीचे 100% डिजिटलायझेशन, सक्षम CCTV यंत्रणा, सर्व जिल्ह्यात प्रगत न्यायवैद्यक सायबर केंद्र कार्यान्वित करणे आणि ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञान सुयोग्य वापर करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे नियोजन आहे.
मनुष्य वन्यजीव संघर्ष निवारणाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे। वन्यजीवांच्या हालचालीची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, रात्रीच्या गस्तीसाठी विशेष थर्मल ड्रोन व कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सौर कुंपण योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल। विकसित महाराष्ट्र 2047 उपक्रमांतर्गत स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकरता बॉडी वॉर्न कॅमेरा उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई 3 वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे। राज्यात 21 पथदर्शी फिरती न्यायवैद्यक वाहने लोकार्पित करण्यात आली असून सायबर सुरक्षा स्थिती नागरिकांची सुरक्षा सुधारण्याकरता महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ कार्यान्वित करण्यात आले आहे। नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरणासाठी संशोधनात्मक अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाकरता राज्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था मिहान नागपूर येथे स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करून 4 तुकड्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र 4 वित्त शेअर देते शेअर ऐकून घ्या शांत चित्ताने। डर मुझे भी लगा था फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आई, आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर। खर्चाचे सुसूत्रीकरण, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, कामगिरीवर आधारित अंदाजपत्रकाची सुनिश्चिती आणि पर्यायी वित्त पुरवठ्यासाठी स्त्रोतांचा वापर या उपक्रमाद्वारे दूरदर्शी आणि आर्थिक व्यवस्थापन या पर्यायी शाश्वत राजकोषीय मार्ग सुनिश्चित करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे। विकसित महाराष्ट्र 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक गुंतवणुकीबरोबर खाजगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे। त्याकरता महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणास मान्यता देण्यात आली आहे। या धोरणामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचा विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल। देशाच्या एकूण वस्तू व सेवा कर संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे। वस्तू व सेवा कर दरांच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन व उपभोग यामध्ये सकारात्मक वाढीचा कल दिसून आला आहे। सन 2025-26 अंदाजपत्रकात 964 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती। महसुली जमेचे सुधारित अंदाज 6,01,489 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे। सन 2025-26 च्या एकूण खर्चाचे अंदाजपत्रकीय अंदाज 7,20,00,000 कोटी रुपये व सुधारित अंदाज 7,55,920 कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनेवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2025-26 या वर्षात एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 21,867 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 1,702 कोटी रुपयाने अधिक आहे। सन 2026-27 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 2,75,626 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 23,150 कोटी तर आदिवासी कार्यक्रमासाठी 21,723 कोटी रुपये नियत व्ययाचा समावेश आहे। सन 2026-27 अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,69,467 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। सन 2026-27 अर्थसंकल्पामध्ये
महसुली जमा 6,16,099 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,56,751 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 40,552 कोटी रुपयाची अंदाजित तूट येत आहे. राजकोषीय सुधारणामध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राजकोषीय उत्तरदायित्व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिली आहे. सन 2026-27 ची राजकीय तूट 1,50,491 कोटी रुपये आहे. आता मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो. माननीय सभापती महोदय, मी आता अर्थसंकल्पाच्या माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचा सुधारित अंदाज 4,09,599 कोटी आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्टे 4,15,653 कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले. शेअर पाहिजे का? रयतेच्या उभा राहिला महाराष्ट्र महान. उद्योग, शेती, सेवा यातून वाढत आहे त्याचा मान. एकच ध्येय, एकच विश्वास, विकासाचा हा प्रवास 2047 पर्यंत दिसेल विकसित महाराष्ट्राचा उज्ज्वल प्रकाश. अजून एक ऐकून घ्या. कुछ लोग शक में रहे, कुछ लोग बहस में खो गए. हम काम की राह पर आगे बढ़ते गए. आशीष से मिला नई उड़ान का विश्वास. जनता के आशीष से मिला नई उड़ान का विश्वास. 2047 में दिखेगा विकसित महाराष्ट्र का प्रकाश. BS4 व त्यावरील प्रदूषणाची मानके निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करता मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट करण्यात येत आहे. BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनावर रुपये 4,000, हलके वाहन मोटर वाहन पेट्रोल कार यावर रुपये 3,000 वरून रुपये 6,000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर रुपये 3,500 वरून 7,000 करण्याचा करत आहे. सध्या राज्यात क्रेन आरोहित वाहने यांचा वाहन किमतीच्या 60% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येत आहे. अशा वाहन मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजे रुपये 30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68 या कलमांमध्ये कमी मुद्रांकावर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे. सदस्ती रचना करून रुपये 5,000 वरून 1,00,000 रुपयापर्यंतचे वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक सुशासन या 4 सूत्रांना घेऊन हा अर्थसंकल्प मी सादर केला आहे. त्या सूत्रावर 4 ओळी सादर करून अर्थसंकल्पीय भाषणाचा मी शेवट करतो. युग नवे प्रगतीचे
शाश्वत आणि दमदार विकासाचे, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे, नाविन्यतेचे आणि पारदर्शक प्रामाणिकतेचे सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे. वरील प्रस्तावांना सर्व सन्मानित सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. सन 2026-27चा या वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सोमवार